कपाट आवरताना काय काय सापडतंय कुणास ठाऊक. हे काय, एक जुनं पिवळं पडलेलं पाकिट. अरे, हे तर लग्नापूर्वी अविनाशने मला लिहिलेले पत्र. सुनीता, चहा तयार आहे. अगं, कुठे हरवलीस? अहो, इकडे या, बघा काय सापडले मला. बापरे, हे पत्र? हे तर मी तुला चोरून दिलं होतं ना. हो, किती सुंदर अक्षर होतं तुमचं. वाचा ना जरा मोठ्याने. प्रिय सुनीता, तुझ्याशी बोलताना माझे शब्द हरवतात, म्हणून हे पत्र. तुझं हसणं म्हणजे जणू अंगणातली प्रसन्न पारिजातकाची फुलं. तेव्हा तुम्ही किती रोमॅन्टिक होता. आता तर फक्त कामाच्या गप्पा. अगं, प्रेम आजही तेवढंच आहे, फक्त जबाबदाऱ्यांमध्ये ते व्यक्त करायला विसरतो आपण. खरंय, या पत्राने आज पुन्हा त्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली. आपण रोज थोडा वेळ असाच एकमेकांसाठी काढूया का? हो, नक्कीच. महागड्या भेटवस्तूंपेक्षा ही शब्दांची माया जास्त मोलाची आहे. नात्यात संवाद जपा, प्रेम आपोआप टिकेल.